साईराम सर्वांना. आज आम्ही आलोय शिर्डीत. शिर्डीमध्ये आहोत. या त्या रूम आहेत साई संस्थांच्या, ज्या पुढे आहेत, म्हणजे मंदिरापासून खूप लांब आहेत. रात्री आम्हाला इथे यायला 1:30 वाजला, म्हणजे आम्ही 12:30लाच आलो आणि ह्या लोकांनी आम्हाला कळवलं की इथे रूम अवेलेबल नाही आहेत म्हणून. नंतर मग एका वरिष्ठ माणसाचं नाव घेतल्यावर आम्हाला रूम भेटली आहे. आधी लोक आम्हाला रूम देतच नव्हती, नाहीच सांगितलं आम्हाला. नंतर मग या लोकांनी आम्हाला रूम अवेलेबल केलं. पूर्ण बिल्डिंग खाली आहे. एका फ्लोअरला फक्त 2-2, 3-3 माणसं आहेत, तरी रूम द्यायला नाटकं केलेली. बघा, साई संस्थांची ही कामं आहेत. 3 मजली बिल्डिंग आहे, पूर्ण रिकामी होती. एका फ्लोअरला फक्त 1 किंवा 2च लोकं राहत होती, तरी पण आमच्याबरोबर खूप नाटकं केली. 12:30 वाजल्यापासून आम्ही तिथे बाहेर बसून होतो. 1:30 वाजता आम्हाला रूम अवेलेबल केला. त्यानंतर आम्ही येऊन झोपलो. तर आम्ही शिर्डीमध्ये आहोत. तर आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये बाबांचं मुखदर्शन करायला. आपल्या मंडळाने जी रूम घेतली आहे, त्या रूमवर आम्ही चाललो आहे माझ्या पप्पांचा फोटो लावायला, म्हणजे गाड मामांचा. ती रूम आता आपल्याला अवेलेबल झाली आहे ना, ती आपण कोर्टामध्ये केस जिंकलो, म्हणून मग आम्ही आता तिकडे चाललो पप्पांचा माझा फोटो लावायला. काल आम्ही व्हिडिओ काढणार होतो, पण काल प्रत्येकाला घेत खूप वेळ झाला आम्हाला. ट्रॅफिक कमीच भेटली, पण तरी खूप वेळ झाला. प्रत्येक माणसाला घेत बसली, त्यामुळे खूप उशीर झाला. हवा छान सुटली शिर्डीमध्ये, गारवा आहे. मुंबईमध्ये गरम होतं आहे, शिर्डीत गारवा आहे. असं वाटतच नाही आपण शिर्डीमध्ये आहोत. असं वाटतं की कुठेतरी असं थंड हवेच्या ठिकाणावर असं वाटतं. बघून बघा किती रूम आहे तिथे, लोकही जास्त नाही आहे, तरी रूम द्यायला नाटकं केली. बाबा बघा, तुमच्याकडे अशी नाटकं चालतात. पिण्याच्या पाण्याचं आहे का ते? ओके, चालू आहे आता. त्याच्याकडे आपण करतो तो सावळावीरला करूया ना. हा, ते पंजाबी खातो ना गोल, ते या नाश्त्याला चव आहे. आता आम्ही शिर्डीत आहोत. चाललो आता, इथे रूम आहे आमची पांगरीला, तिकडे चाललो आता आम्ही. अतिश गेला पाण्याची बॉक्स आणायला, पिण्याच्या पाण्याचा, बिस्लेरीचा बॉक्स आणायला गेलो. कधी येतं काय नाही, किती वेळ झाला. मग अशी खंडोबा मंदिरात व्हिडिओ काढला असा, तर तिथे ओरडतात म्हणून काढला नाही. शिर्डी तर तुम्ही नेहमीच बघता माझ्या ब्लॉगमध्ये. माझे जास्त व्हिडिओ सगळे शिर्डीचेच असतात. आणि या टायमाला मधी चालू आहे, थोडं काम आहे मंडळाचं म्हणून. बाबा पाणी घालतो. शिर्डी वर्षानुवर्ष गजबजलेलीच असते, कधीही या शिर्डी तुम्हाला नेहमी गर्दी भेटणार. हे बघा, शायनिंग मागतात बघा फोटो काढून गाडी बरोबर. ही गाडी आहे आमची. ही गाडी घेऊन आम्ही गेलेलो. सागर ड्रायव्हर आहे, प्रियंकाताई, राजभाऊ, नायर सर, आतिश आणि गावडे भाऊ. एवढे आम्ही गेलेलो. रात्री 1:30ला आलेलो, आता निघालो. इथं आपल्या पांगरीच्या रूमवर जाऊ, ते तुम्हाला दाखवते. पांगरीचं घर आमचं किती मोठं आहे ते, आमच्या मंडळाने घेतलेल्या रूमवर होतं. हे आता आम्ही झगडेपाटाला आलो आहे. इथे आम्ही नाश्ता केला आता. चहा, वडे, चहा आणि भजी छान होतं, मस्त बनवलेलं. साईराज नाश्ता कॉर्नर चांगला आहे. साईराज त्यांच्या हाताला लय भारी चव आहे. नाश्ता चांगला होता. मंडळाला त्याच्याबद्दल थँक्यू, आभारी होता मी नाश्ता दिल्याबद्दल.
ते आपलं गणपती मंदिर जिथे आपण सकाळचा नाश्ता करतो वनराईच्या आधी, ते गणपती मंदिर. आम्ही पण गाडी घेऊन आज तिथे थांबलो आहे. मेंदूवडे होते ह्या टायमाला. ह्या टायमाला मेंदूवडे होते. हे लोक मंदिर बांधत आहेत. रोज गणपतीचं मंदिर इथे शिफ्ट करणार आहेत. कसं काय माहिती. गणपती कसा इकडे नेणार तेच मला कळत नाही, कारण की हा गणपती स्वयंभू आहे. पण मी विचार करते हा गणपती तिकडे कसा नेणार. हा तर स्वयंभू आहे ना, स्वयंभू मंदिर आहे ना हे. मग गणपती तिथे कसा नेणार. स्वयंभू नाही आहे. चला बातम्या नाही चालू आहेत. जागृत देवस्थान आहे. मला वाटलं स्वयंभू आहे. श्री क्षेत्र मिरगाव सिन्नर जिल्हा नाशिक जागृत देवस्थान आहे. हे गणपती बाप्पांचं मंदिर आता तिथे शिफ्ट करणार आहेत. चांदीची डोळे इथे बोलतात नवस पूर्ण होतात असं मी ऐकलं. हे पोलीस स्टेशन आहे वावीचं. चाललो आता परत. आता जो मारायचा तो कट्टे मारायचा. आता सरकव तिकडे. बरोबर आहे. आम्ही ते आता सिन्नर घाटाच्या इथे माळी काकांच्या बरोबर गेटमध्ये घुसतो त्याच्यासमोर आलो आहे शेवभाजी खायला. हे उठसूट शेवभाजीच खातात इथे हॉटेलमध्ये. नाही इकडची शेवभाजीलाही खातात. दे की ऑर्डर. हे हॉटेल सगळ्यात छान हॉटेल.